लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कैलासवासी भगवान दिनकर भगत, श्री दत्तात्रय दिनकर भगत, याचा इको कमी केला तरी चालेल मला, यांनी हे कार्य सुरू केलं। महाराज त्यांच्या पाठीमागे उभं राहून हे कार्य चालू केलं आणि बाबा गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी ही परंपरा जोपासली। आतापर्यंत अविरतपणे हे कार्य त्यांनी चालू ठेवलं। तसं पाहायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने आपल्यातला राजा माणूस गेला। बाबा म्हणजे त्यांचं जीवन, धर्म कार्याला समर्पण झालेलं जीवन म्हणजे बाबांचं जीवन। विठ्ठल विठ्ठल। गोविंद बाबांनी हे रोपटं लावलं महाराज, अविरतपणे हे कार्य चालू केलं। एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे बाबांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ही मुलं सुद्धा ते कार्य करत आहात। मला येता येता महाराज सिद्धार्थ महाराजांनी गाडीमध्ये सांगितलं की अनेक लोकांना ज्यांनी मार्गाला लावलं, चांगल्या मार्गाला लावलं, ते गोविंद बाबा। अनेकांना महाराज आपली वाट दाखवली, चांगल्या पद्धतीचा मार्ग ज्यांनी दाखवला, आपल्या प्रपंचात कसं राहिलं पाहिजे प्रपंच, महाराज त्यांनी अनेकांना प्रयत्न केले, अनेकांसाठी प्रयत्न केले आणि ते जीवन म्हणजे बाबांचं जीवन। अनेकांना सहकार्य मदत करत 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 त्यांनी आपली प्राणज्योत मावळली। त्या ठिकाणी आपल्यातून ते निघून जात आहे, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांचं कार्य थांबत नाही। ते कार्य असं सुरळीत पार पाडत आहे आणि आज 25वे वर्ष आहे। सगळ्यांचा ईश्वर एक आहे महाराज आणि सगळ्या ठाई तो एक आहे, ही भावना बाबांनी आपल्या अंतःकरणामध्ये दिली। सर्वा घटी राम देहादे एक, या प्रकारची अनुभूती बाबांनी अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्याच्याही पुढे त्यांच्या जीवनातले दोन महत्वाचे वाक्य कोणते कोणते, आपण कधी ते वाक्य लिहित असतो, बोला काय माहिती? श्रद्धा आणि सबुरी। महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी आल्या पाहिजे। उत्सव जर त्यांचा करतो ना, या दोन गोष्टी आपल्या त्यांच्याकडनं आपण शिकलो पाहिजे। एक, जिथं आमच्या जीवनामध्ये श्रद्धा ठेवायची, भाव ठेवायचे, म्हणजे जिथं डोकं टेकायचं आहे तिथं डोकं लावायचं नाही, आणि जिथं डोकं लावायचंय तिथं डोकं टेकायचं नाही। विठाला विठाला। श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, भाव पाहिजे। परमात्म्याबद्दल असलेला प्रेम भाव महाराज साईबाबांच्या अंतःकरणामध्ये होता आणि तो प्रेम भाव जगाने सुद्धा सांभाळला पाहिजे, हा संदेश त्यांनी दिला। आणि हे कार्य करत असताना महाराज सांगतात बघा, शबुरी असली पाहिजे। तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येत नाही। एखाद्या साधनेला सुरुवात केली की लगेच परमात्मा मिळत नाही, त्याच्याकरता काय पाहिजे? थोडासा महाराज सासुरवास घडत असेल तर मग थोडा सहन केला, नंतर आम्हाला जसे 4 दिवस सासूचे तसे नंतर ही सबुरी पाहिजे। महाराज सांगतात थांबलं पाहिजे थोडासा, शबरी सारखी सबुरी पाहिजे, शबरी सारखी श्रद्धा पाहिजे। शबरीच्या जीवनामध्ये श्रद्धा ही होती आणि शबरीच्या अंतःकरणामध्ये काय होती? बोलत चला बरं का, माझं कीर्तन हे चालतं बोलतं कीर्तन असतं। शबरीच्या जीवनामध्ये श्रद्धा सुद्धा होती
आणि शबरीच्या जीवनामध्ये सबुरी सुद्धा होते. एक असून चालत नाही दादा, आता बरं का, एक कुठली एक गोष्ट असून चालत नाही. तुमच्याकडे श्रद्धा आहे, पण जर सबुरी नसेल तरी तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमच्याकडे सबुरी पण श्रद्धाच नसेल तरी सुद्धा आपण तिथं पोहोचू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल.